नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। एसएससी सिलेक्शन 14 पोस्टची भरती या ठिकाणी आलेली आहे। 3003 जागांची भरती या ठिकाणी अधिसूचना आलेली आहे। 10वी 12वी पदवी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध होते। सेंट्रल गव्हर्नमेंटचं जॉब आहे बघा, एकच परीक्षा आहे आणि थेट निवड आहे। आपण याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, आता एसएससीने एक अधिसूचना जारी केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला या पोस्ट आपल्याला पाहायला मिळतात। या भरतीद्वारे 3003 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। सध्या तरी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 3003 पदांची जाहिरात या ठिकाणी आलेली असताना बघा 3003 पदे आहेत, परंतु यामध्ये 1000 पदे अजून एक्स्ट्रा वाढतील। त्यामुळे सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो परीक्षा देखील सोपी असते, काय अवघड नसते। ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश चांगलं आहे अशा विद्यार्थी या ठिकाणी पुढे राहू शकतात। बघा, उत्तर भारतात या ठिकाणी काही लोक मॅथ रिजनिंग चांगलं असल्यामुळे त्या ठिकाणी ते पुढे होते आजपर्यंत, परंतु आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी देखील आता चांगल्या पद्धतीने अभ्यास करतायत आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांचं या ठिकाणी इंग्लिश चांगलं नाही, त्यामुळे तुमचं इंग्लिश चांगलं आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्या पुढे जाऊ शकता। आता मॅथ रिजनिंगची तुम्हाला चांगली प्रॅक्टिस जर केली तर तुम्ही ही पोस्ट घेऊ शकता 100%। बघा, यामध्ये 382 विविध पदांच्या श्रेणीमध्ये या ठिकाणी ही विभागलेली असते, परंतु विद्यार्थी मित्रांनो काय असतं की आपल्याला एकच पोस्ट हवी असते, त्यामुळे आपण एकाच पदाचा या ठिकाणी विचार करायचा आणि त्या पद्धतीने त्या पटीत त्या ठिकाणी प्रयत्न करायचे। ही भरती जी काय आहे ती केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागामध्ये केली जाते आणि यामध्ये पूर्णपणे जरी ही 3003 पदांची भरती असेल तरी यामध्ये वेगवेगळे विभाग सामावलेले असतात। त्यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी पण सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे, पगार एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला मिळतो। बघा, या भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या विभागांचा समावेश काय असेल बघा, संरक्षण मंत्रालय, आरोग्य कुटुंब मंत्रालय, जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, पर्यावरण मंत्रालय, खाण मंत्रालय, तसे इतर अनेक केंद्रीय विभाग या ठिकाणी समावेश असतात आणि आपल्याला या मोठ्या विभागांमध्ये काम करण्याची संधी या ठिकाणी मिळते। आता यामध्ये पे लेवल जे आहे ते पे लेवल 1 ते 7 लेवल पर्यंत या ठिकाणी मिळत असतात, परंतु आपण या ठिकाणी 18,000 ते 1,42,400 रुपये प्रति महिना या ठिकाणी तुम्हाला मिळतो। तुमची ज्या ठिकाणी सिलेक्शन होईल, ज्या ग्रेड लेवलला होईल त्या ठिकाणी त्या प्रमाणचं लेवल तुम्हाला मिळतं। नोकरी ठिकाणी संपूर्ण भारतातील विविध केंद्रीय सरकारी कार्यालय जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे। नक्की महाराष्ट्रातच मिळेल असं काही नाही। बघा, अर्ज सुरू होण्याची जी तारीख आहे ती 13 एप्रिल 2026 पासून चालू होते आणि शेवटची तारीख 4 मे 2026 आहे। बघा, मुदत वाढेल नाही वाढेल सांगता येणार नाही, त्यामुळे दिलेल्या मुदतीमध्ये तुम्ही अर्ज दाखल करायचा आहे। बघा, त्यानंतर एज लिमिट जे आहे ते बघा 18 ते 25 वर्ष वय या ठिकाणी कोणत्या पोस्टसाठी आहे, मेडिकल अटेंडंट, एमटीएस, वर्ड अटेंडन्स आणि फील्ड असिस्टंट आणि ड्रायव्हर यांच्यासाठी 18 ते 25 वयोगटातील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात। त्यानंतर 18 ते 27 मध्ये स्टेनोग्राफर असेल, स्टोअर क्लर्क असेल, फार्मासिस्ट कम क्लर्क असेल, फील्डमॅन आणि लॅब अटेंडंट या ठिकाणी 18 ते 27 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात। त्यानंतर 18 ते 30 वयोगटामध्ये यामध्ये जी असेल सर्वेअर, नर्सिंग असेल, ऑफिसर, अकाउंटंट आणि रिसर्च असिस्टंट असेल आणि 18 ते 35 वयोगट जो आहे तो सिलेक्ट स्पेशलाइज पोस्ट साठी या ठिकाणी असणार आहे। आता सगळ्यात महत्वाची यामध्ये कास्ट वाईज वयोमर्यादा जी रेग्युलर असते ती वाढून दिलेली असते, त्यामुळे काही काळजी करू नका। जे कास्ट मध्ये येतात त्यांनी या ठिकाणी ते वय या ठिकाणी 3 वर्ष 5 वर्षाची काही वयोमर्यादा वाढून असते ती तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर बघा, आता मॅट्रिक्युलेशन लेवल 10वी पास वरती आपल्याला प्रमुख पोस्ट कोणत्या असतात त्या थोडक्यात बघतो आपण। बघा, मल्टीटास्किंग स्टाफ आहे तो या ठिकाणी आहे। त्यानंतर ऑफिस अटेंडंट, शिपाई आहे, लॅबोरेटरी अटेंडंट आहे, फील्ड अटेंडंट आहे, क्लीनर आहे, हेल्पर आणि पात्रता ही 10वी उत्तीर्ण होती असते। काय पदांसाठी फिजिकल वर्क, फील्ड वर्क या ठिकाणी असणं आवश्यक असतं, बेसिक अनुभव कधी कधी ते घेतात। त्यानंतर बघा, हायर सेकंडरी लेवल 12वी पास मध्ये बघा प्रमुख पोस्ट लोअर डिव्हिजन क्लर्क आहे, डाटा एंट्री ऑपरेटर आहे, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट आहे, पोस्ट असिस्टंट आहे बघा, पोस्टल असिस्टंट, त्यानंतर स्टोअर कीपर आहे, लायब्ररी क्लर्क आहे आणि यासाठी पात्रता 12वी या ठिकाणी असणं आवश्यक आहे। बघा, त्यानंतर टायपिंग स्पीड आवश्यक आहे। बघा, कॉम्प्युटर नॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला असणं आवश्यक आहे, कॉम्प्युटर नॉलेज शिवाय तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही। बघा, आता तुमची जी काही सिलेक्शन असते ती सिलेक्शनची पहिली स्टेज आपण या ठिकाणी बघूया। तुम्हाला सब्जेक्ट देतात, म्हणजे तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईल। त्या परीक्षेमध्ये जनरल इंटेलिजन्सचे 25 क्वेश्चन असतात 50 मार्कसाठी, एक क्वेश्चन 2 मार्कला, जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 50 मार्कला
क्वांटिटी ऑप्टिट्यूड असतात बघा 25 क्वेश्चन 50 मार्कला असतो. इंग्लिश लँग्वेज असते 25 क्वेश्चन 50 मार्कला. आणि परीक्षेची रचना जी आहे ते एकूण 100 क्वेश्चन असतात 200 मार्कला. कालावधी 60 मिनिटाचा असतो. 60 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सोडवायचं असतं. यामध्ये तुम्हाला मी आता सांगितल्याप्रमाणे इंग्लिशमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी टॉप आहेत, त्यामुळे तुम्ही यामध्ये मार्क घेऊ शकता चांगल्या पद्धतीनं. आता उत्तर भारतामध्ये जे काय आहेत बघा क्वांटिटी ऑप्टिट्यूड यामध्ये जरा थोडे ते प्रगत आहेत, परंतु विद्यार्थी मित्रांनो आपण जर चांगला जोर लावला तर त्यांची बरोबरी करू शकतो आणि त्यांना आपण या ठिकाणी मागे टाकू शकतो आणि तुम्ही ही हक्काची पोस्ट या ठिकाणी मिळू शकतात. कारण अलीकडे आजपर्यंत महाराष्ट्रातला जो काही सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरीचा जो टक्का होता तो कमी होता, पण आता हळूहळू वाढायला लागलेला आहे. आणि त्याकरता सेंट्रल गव्हर्नमेंटची तुम्हाला जर नोकरी मिळवायची असेल ना तर विद्यार्थी मित्रांनो यावरती भर द्या. क्वांटिटी ऑप्टिट्यूड आणि इंग्लिश तुमचं जनरल इंटेलिजन्स आणि जनरल अवेअरनेस हे ऑलरेडी चांगलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट काढायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. निगेटिव्ह मार्किंग असते. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुण वजा केले जातात आणि न सोडलेले प्रश्न 0 गुण दिले जातात. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचं पेमेंट स्टेट गव्हर्नमेंट पेक्षा जास्त असते आणि सुविधा फॅसिलिटी सुद्धा चांगली असतात. हे लक्षात असून द्या. तुम्ही सुट्ट्या जरी घेतलं तरी त्याचा पगार तुम्हाला वेळेवरती मिळतो. त्यानंतर बघा दुसरी गोष्ट अशी आहे की काही विशिष्ट पदासाठी जो काय आहे ती स्किल टेस्ट असते. आता टायपिंग असेल बघा, शॉर्ट हँड टेस्ट असतील, कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट असेल, फिजिकल मेडिकल टेस्ट असेल. काही पोस्टसाठी हे आवश्यक असते फिजिकल मेडिकल फिटनेस मेडिकल टेस्ट. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या. पहिल्यांदा तुमचं ऑनलाईन परीक्षा होईल, त्यानंतर दुसरी टेस्ट आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होतील. अशा पद्धतीने 3 टप्प्यातनं तुम्हाला पार जावं लागते आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन हे स्टाफ सिलेक्शनला होऊ शकतात. त्याकरता तुम्हाला प्रामाणिकपणे कष्ट करावे लागतील आणि यश तुम्हाला खिचून आणावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.